पुणे शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज एका आठवड्यात काढून टाकण्यात येणार असल्याची घोषणा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांनी शहरातील वाढत्या बेकायदेशीर होर्डिंग्ज विरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट केलं। एका बाजूला गॅस टंचाईमुळे पुणे शहरातील 80% हॉटेल्स बंद होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे घरगुती LPG गॅस सिलेंडरचा कोणत्याही स्वरूपात व्यावसायिक कारणासाठी वापर करता येणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। तसं आढळल्यास संबंधित वितरकांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि LPG नियंत्रण आदेशानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे। तसंच गॅस एजन्सी किंवा डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडून ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे मागितले जात असल्यास स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तक्रार करता येणार आहे। पुण्यात 10वीच्या गणित भाग 1 आणि भाग 2 विषयाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच टेलिग्राम ग्रुपवर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बोर्डाच्या पडताळणीत पेपर जुळल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। सायबर तज्ज्ञांच्या मदतीनं या प्रकरणी तपास केला जात आहे। लोकमान्य टिळक यांचे खापरपंतू रोहित टिळक यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने टिळक परिवारापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली असा आरोप रोहित टिळक यांनी केला होता। हडपसर परिसरातील प्रभाग क्रमांक 41 आणि आसपासच्या भागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगेरे यांच्या नेतृत्वात महापालिका परिसरात नागरिकांनी हंडा मोर्चा काढून आंदोलन केलं।